नमस्कार. आद्या सीड्स प्रायव्हेट लिमिटेड महबूबनगर या कंपनीतर्फे आपलं या R&D प्लॉटमध्ये आपलं स्वागत आहे. आपण खानापूर गावामध्ये आलेलो आहे, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आणि आज आपण हे जे प्रोडक्शनचं फील्ड बघतोय, तर 2 पॅकेट लावलेले आहे का? एक पॅकेट लावलेलं आहे. आणि आपण त्यांचं स्पष्ट मनोगत जाणून घेऊ की ही व्हेरायटी लावली त्याच्यापासून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे आणि इतर व्हेरायटी ज्या पाहिल्या त्याच्याबद्दलचं काय तुमचं वैयक्तिक मत आहे. तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊ. तुम्ही तुमचा परिचय द्या. अगोदर तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि ही व्हेरायटी केव्हा लावली आणि तुम्हाला सुरुवातीपासून त्याचं कसं हे वाटलं, तुम्हाला त्याची मागच्या वर्षीपेक्षा चांगली आहे का? वैयक्तिक कॅरेक्टर कसं वाटलं? नाही चांगली. सांगा तुमचं नाव सांगा पहिले. संतोष तुकाराम तारडे. हा. आणि 6 तारखेला लावले आम्ही. 6 तारखेची लागवड आहे. हा. 6 जून. आणि 7 जूनला मिरूग लागला होता. हा हा. आज 6 तारखेला लागली म्हणजे जवळपास 60 ते 65 दिवस झालेले आहेत, बरोबर? तर सुरुवातीला तुम्ही जेव्हा लावली तेव्हा त्यावेळेला जर्मिनेशन कसं होतं, उगवण शक्ती कशी नादर होती? होती. एकदम चांगली. उगवण शक्ती एकदम चांगली होती. तोडा लावायचं काम थोडा लावायचं काम नाही पडलं आम्हाला. जे पहिलं लावलं ना हा, तेच त्याच्यामध्ये झालं. थोडा त्याच्यानंतर वाढ कशी झाली? वाढून सगळं झाली मस्त. इतर कपाशीच्या तुलनेमध्ये हा चांगली झाली वाढ, हा. एकदम चांगली झपाट्यानं वाढली. त्यानंतर रोगिंग किती टक्के झालं महत्वाचं? रोगीना तर ते एवढे हे नाही समजा, पण रोगीण काय बोलते बाबा? याच्यामध्येच काढलं आम्ही. हो. पात्यातच तर काढली मी रोगिंग रोगीण. आपल्या या अर्ध्या एकरामध्ये किती टक्के रोगिंग झालं? 40-35-40 झालं. तिसरा हिस्सा झाला असं. म्हणजे एक 20% पर्यंत आपण समजू शकतो. हां, असे 20 ते 25% फक्त रोगिंग झालेलं आहे. आणि आज 60-65 दिवस झालेले आहे. पॉलिनेशन सुद्धा आपलं चालूच आहे. आणि आज पात्या किती लागलेल्या आहेत बाबा? आता जर लागला आता. बाबा, बाबा, आणखी एक राहत अंदाजे नव्हतं. सांगा मला तुम्ही. ते आवरत हे नाही बघून घ्या. आम्हाला. याला पात्या लागलेल्या आहेत जवळपास 30-35 तर आहेत याला पात्या. आणखीन पुढं जाऊन पाहते, लय पाता लागले त्याला आता. हा, पुढे जाऊन पाहिजे. येते आले का इकडे पुढे लय. बर. आता या जातीबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? इकडे या जातीबद्दलचं तुमचं मागच्या वर्षीपेक्षा चांगली का? तुम्हाला मागच्या हा वर्षी प्लॉट दाखवला. मागच्या वर्षी फार चांगली. चांगली आहे ना. मागच्या जात म्हणजे चांगली. मागच्या वर्षी जी काही व्हेरायटी लावली होती तुम्ही हा हा. त्याच्या तुलनेत ही चांगली वाटून राहिली. वाटलं आता हे समोरचा प्लॉट जो दिलेला आहे इतर कंपनीचा आहे त्याच्या तुलनेत कशी वाटून राहिली? आता चांगलीच वाटू राहिली आम्हाला. चांगली वाटून राहिली ना. हा हा. याला जवळपास 30-40 बोंड आहेत आणि अजूनही लागूनच राहिले, वर शेंड्यापर्यंत लागतात. बाबा, है ना? बाबा, अजून तर तुम्ही संतुष्ट समाधानी आहे? हो. बर. तुमच्या इतर शेतकरी बांधवांना तुमचं काय म्हणणं राहील? त्यांना काय तुमचं वैयक्तिक मत काय राहील? शेतकरी बांधवांना संदेश काय देणार तुम्ही? पुढच्या वर्षी चांगलंच सांगणार आहे. कसं सांगा तुम्ही? तिकडे पाहून सांगा. सीड म्हणजे एकदम व्हरायटी चांगली. आद्या कंपनीचं हे आपण जे अर्ध्या एकराचं जे पॅकेट लावलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत, प्रत्येक शेतकऱ्याने एक पॅकेट तरी लावून बघाव अशी इच्छा वाटते तुम्हाला? आहेच ना. आहे ना? सांगणार आम्ही. सांगणार तुम्ही. हा. नमस्कार. धन्यवाद.